थँक्यू डीजे. थँक्यू सो मच. आणि पुन्हा एकदा वळूया आपण या दुसऱ्या सामन्याकडे. पहिल्या सामन्याच्या विषयी तर नंतर बोलूच आपण, परंतु हा सामना आणखी एक नवा कोरा सामना. राहुल श्रेष्ठ बॉल राहिला हवेत, रिकामी जागा भेदली जाईल कारण आउटफील्ड फास्ट आहे. वन बाउन्स बॉल सीमारेषा बाहेर येतोय. हा मात्र दुसरा लागोपाठचा चौकार. प्रिन्स 11 धाकटा कांदा वर्सेस गावदेवी उसरली. या दोन संघादरम्यानची ही लढत अजून खऱ्या अर्थाने विचार केला तर टीमचे प्लेयर्सही नाही आहेत धाकटा कांदा, परंतु पहिल्या दोन बॉलवर तर किल्ला लढवला जितेंद्रनं. जितेंद्र घरत आणि साहिल पाटील हे दोन खेळाडू पहिल्या दोन बॉलवर राहुल श्रेष्ठला दोन चौकार दाखवत आहेत. याच मैदानावरती हरेश मुंडे आणि टीमनं फायनल जिंकली आहे, त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की या मैदानावर कसं खेळायचं आहे. धाबांचा पाऊस धो धो बरसतो. राकेशला उत्कृष्ट रक्षक म्हणून ट्रॉफी याच मैदानावरती अचंबित करणारी त्याला मिळाली, त्यांचंही विशेष कौतुक. परंतु हा सामना आणखीन एक नवा कोरा होईल. पहिला सामना काय कमालीचा राहिला मित्रांनो. पूर्वार्धामध्ये विचार केला तर मी स्पष्टपणे सांगितलं होतं शेवटच्या विकेटला आलेल्या 9 धावा आणि सामना 9 धावांनीच पराभूत झाला. मी सांगितलं होतं म्हणून नाही, परंतु जे काही समीक्षण होतं ते एकदम परफेक्टच होतं. एक्स्ट्राच्या धावा कदाचित गाफील राहिला संघ की आता धावा नाही बनल्या. जोरदार अपील जरूर पाहिला. इथे रिस्क बनू शकते. राकेशनं डायरेक्ट हिट जरूर केला परंतु फसला चकला. कारण क्रिकेटमध्ये ना पूर्वार्धामध्ये धावा येतील त्या जमवायच्या असतात, परंतु मिळालेल्या संधीचं देवाण चिंचपाडा संघ सोनं नाही करू शकला. कारण एक वेळ अशी होती की संपूर्ण सामना पूर्वार्धामध्ये सुद्धा देवाण चिंचपाड्या संघाच्या बाजूने होता, जिथे चांगली ग्रीप मिळवणं गरजेचं होतं. कॅज्युअल खेळला की नाही ठीक आहे आता रन्स नाही बनल्या, फार नाही बनल्या, चालतं एवढ्या धावा आम्ही काढू शकतो. परंतु सुजल गायकवाडनं तो ठोकलेला चौकार, त्याच्या अगोदर आलेला एक रन्सवर सुटलेला झेल, त्या 5 धावा आणि अक्षयच्या शेवटच्या बॉलवर आलेल्या चौकाराने 9 धावांचा अंतर देवाण चिंचपाडा संघाला शेवटपर्यंत महागडा ठरला. आणि तिथे मात्र आपल्या गुणवत्तेच्या आधारावरती वेल बोल्ड गोलंदाजी करत मात्र अजनबी ववळे संघानं तो सामना जिंकून नेला. इथे मात्र एक नवा कोरा सामनामध्ये एक नव्या कोऱ्या गोलंदाजाला नवा कोरा षटकार ठोकला जातोय. मध्ये चिंचपाड्याच्या मैदानावरती दिनेश असेल किंवा बाळा असेल, अमोल तुम्हाला विनंती करेन प्रणय की चिअरगरची गरज नाही. तुम्हाला चिअर बॉय भेटला, याला कपडे द्या मस्त. गुजरातवरून आली ही मंडळी आणि इकडे येत मात्र वडील त्यांचे काम करतायत दिवसभर आणि हे इकडे दिवसभर नाचतायत. पुत्र भावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा राहिला पाहिजे. त्यांची ॲक्शन रिप्लाय आपण पाहतोय. डान्स तर कमालीची राहिली आहे. आता नेमका गुंडा म्हणजे काय हा प्रश्न त्याला स्वतःलाच पडला. मी नेमका कसा आहे, मी स्टार आहे. त्यांनी सांगितलं की अनेक ऑपरेशन झालेत परंतु आजही नाचण्याची हौस काही गेली नाही. पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथे संपतोय. कमालीचा खेळ राहिला. 15 धावा पहिल्या षटकात संपल्यानंतर राहुल श्रेष्ठला 2 चौकार, 1 षटकार बसला, परंतु त्यानं अखेरकार साहिल पाटीलला मात्र परतवलं आणि त्याच्यामुळेच धापळकर धावा लागल्या. 1-15. अतिशय उत्तम सामना होईल या मैदानावरती. कालचा इतिहास
योगेश केनी गुणलेखक याने सांगितला. उमेश केनी यांचा उजवा हात, राईट हँड म्हणता येईल, कारण काय सुंदर गुणलेखन आहे योगेश केनी यांचंसुद्धा. आणि त्यांनी सांगितलं की 40 चौकार आणि 85 षटकार काल या मैदानानं खालेत. त्याच्यामुळे आज षटकारांचीच दीपक पाटील सर किंमत आहे आजकाल, कारण चौकारांचे स्टेटस कधी पाहिलेत का तुम्ही? षटकारांचे स्टेटस बसतात. काल आपण पाहिलं ना, 6 बॉलमध्ये 14 धावांची गरज असताना स्वप्नीलनं लागोपाठच्या 2 बॉलवर 2 षटकार ठोकले, परंतु 4 बॉलमध्ये 2 धावा विचुंबे संघ नाही कंप्लीट करू शकला. ही ग्रामीण टेनिस क्रिकेटची खंत आहे, कारण अशा प्रकारच्या धावा तुम्हाला का बनत नाहीत? मोठ्या धावांचे पाठलाग होतात. आणि असं नाही तर आताही पहा, आता जो काही ओवळे संघाचे खेळाडू ड्रिंक्स घेता येत ना, ड्रिंक्स हे आता घरी पाणी पित असते, परंतु छोट्या धावा आम्ही वाचवू शकतो हे त्यांनी दाखवलं. आणि इथे आता कदाचित हा सामना मोठ्या धावांचा बनेल. मोठा फटका, इट्स अ मायटी 6 रन्स. अतिशय उत्तमरित्या संगीत इथे लगावलं जातं आणि अतिशय उत्तमरित्या खेळ ही सुरू आहे. एक फलंदाज भले ही परतला असेल, परंतु त्यानंतर आम्ही ही फलंदाजी ताकदीत ठेवतो हे जितेंद्र घरातनं दाखवलं आहे. कारण आतापर्यंत 2 चौकार, 1 रन्स आणि 1 षटकार असे 4 बॉलमध्ये त्याने 15 जोडलेत. अजय म्हात्रे जो आता नॉन स्ट्राईकिंगला उभा आहे, पण स्ट्राईकवर सलामीर जितेंद्र. परेश भगत पहिल्या बॉलवर मोठा फटका खातो. रवी पाटीलचं षटक मागच्या सामन्याने पाहिलं, पहिल्या बॉलवर षटकार, नंतर 4 विकेट्स, कमालीची गोलंदाजी राहिली आहे. आणखीन एक चांगला, अतिशय उत्तमरित्या कव्हर पॉईंटच्या मधून भरदा वेगानं गली आणि कव्हरच्या मधून हा बॉल गेला सीमारेच्या बाहेर. आणखीन एक कलाकारी दाखवणारा हा स्क्वेअर करता फटका, चौकार. फलंदाजी सुरू आहे. पूर्वार्ध मात्र जितेंद्र घरत आपल्या उत्तम कलाकाराने रंगवतोय. अतिशय उत्तम फलंदाजी, फक्त चौकारां षटकारांची भाषा जितेंद्र बोलतोय. फुलटॉस बॉल, पुन्हा एकदा दिशा दिली आहे. आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल होईल, स्वतःची डीप वरून येईल, उचलेल, फेकेल, तत्पूर्वी सिंगल रन्स कंप्लीट केली जाते. परेश भगतच्या पहिल्या 3 बॉलमध्ये तब्बल 11 धावा त्याने बहाल केलेत. आणि ज्याप्रमाणे जितेंद्र खेळतोय, बरसतोय अक्षरशः. साहिल पाटील जोने 1 षटकार ठोकला, तो परतला. राहुल श्रेष्ठनं बाद केलं. 4 गोलंदाज तुम्ही मिनिमम वापरू शकता, याची मुभा आहे. एक स्टँडर्ड क्रिकेट इथे खेळली जाते आणि हे कौतुक आयोजकांचं केलं जाईल. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघ सदैव अतिशय उत्तम खेळ करण्यात आणि खेळवण्यात सुद्धा मातब्बर राहिला आहे, त्यांचं विशेष कौतुक. अजय म्हात्रे तो पहिल्यांदा असेल स्ट्राईकवर गोलंदाज. परेश भगत कशा प्रकारची गोलंदाजी करेल, की धावांचा डोंगर उभा राहू शकतो असे काहीसे चित्र मला दिसायला लागलेत. कारण 26 धावा पहिल्या 9 बॉल्समध्ये बोर्डवर लागलेत. मागच्या सामन्यामध्ये विचार केला तर पहिल्या 7 बॉलमध्ये 22 धावा होत्या. आणखीन एक चांगला फटका, लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या अगदीमध्ये क्षेत्ररक्षक मात्र आला, तिथे उचलला, त्यांना फेकला. तत्पूर्वी फक्त 1 रन्स, 1 या धाब्यानं अजय म्हात्रे आपले 1 रन्स कंप्लीट करतो. आणि एका रन्सनं धाबळकर धावा लागतील, त्यात तब्बल 27 धावा. अतिशय उत्तमरित्या आतापर्यंत स्कोर बोर्ड मुहिंग करून ठेवला आहे तो म्हणजेच जितेंद्रनं. कारण हेवन मॅन आर्मीसारखं लढतोय तर 20 धावा त्यानं आतापर्यंत एकट्यानं जोडल्या. त्या 26मध्ये 20चा वाटा त्याचा आहे. अतिशय चांगली कामगिरी. नामी संधी दवडली जाणार नाही. आणि इथे मात्र अखेरकार जितेंद्र घरतला परेश भगत न किल शिकार, फलंदाज बाद.
6 धावा, 1 षटकार ठोकला साहिल पाटीलनं. अजय म्हात्रेनं मात्र सिंगल रन्स कंप्लीट केली. 27 धावा बोर्डवर लागल्यात मित्रांनो. खऱ्या अर्थानं विचार केला तर होऊ नका बेईमान. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे आणाचं संगीत आपण ऐकलं मित्रांनो. एक लक्षात घ्या, आता बेईमानच माणसा जवळपास बनायला लागल्यात की काय. कारण पूर्वीची मैत्री, पूर्वीचा प्रेम, पूर्वीचा जिव्हाळा सगळं सगळं दूर झालं आणि माणुसकीला कालिमा फासणाऱ्या अनेक घटना आजकाल घडतात. तर विचार केला तर माणुसकी जपली पाहिजे. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल KTH 11 वाघीण संघाचे रन मशीन नखऱ्या बैलाचे मालक सूरज पाटील यांचे या ठिकाणी आगमन. सरचे स्वागत. काल भन्नाट खेळ सर पाहायला मिळाला इनामपुरीच्या स्पर्धेमध्ये आणि संघ थेट सुपर 6 मध्ये क्वालिफाय झाला. प्रतीक सुरते बाला दमदार फलंदाजी. आम्हाला त्याच्या माध्यम कित्येक वर्ष आपल्यासाठी ज्यांनी दमदार योगदान दिला त्या बालाची दमदार फलंदाजी आम्हाला पाहायला मिळेल. त्यासाठी देऊ त्यांना शुभेच्छा. प्रतीक सुरते हे नाव ट्रेंडिंगला राहिलं आहे. तत्पूर्वी मात्र या अंतिम बॉलवर आला चौकार. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि 2 बाद धावफलकावर धावा लागत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना प्रिन्स 11 थाकटाकाना संघाच्या 31 धावा. 31 धावा. टीम मीटिंग फार वेळ नाही चालणार याची नोंद घ्या. प्रवीण सर आपण पाहिलं ना तर पूर्वी खेळाडूचं नाव फक्त क्रिकेट संबंधित घेतलं जायचं, परंतु आजकाल जे तुम्ही आता ट्रेंडिंग आहात खऱ्या अर्थानं पाहिलं तर नखऱ्या बैलाचे मालक म्हणजे क्रिकेट आणि शर्यती याच्यामध्ये आपण उत्तमरित्या गुरफटून चाललो. यात तिळ मात्र शंका नाही आहे. नखऱ्या बैलाचे मालक नखरे अंगात खेळात अतिशय उत्तम आहेत. सर्वोत्तम खेळ सूरज पाटीलनं केला आहे, त्यात तिळ मात्र शंका नाही आहे. आणि प्रतीक सुरतेला कोण विसरेल मित्रांनो. विदाऊट प्रॅक्टिस परंतु क्रिकेटची किती प्रामाणिक आहे हे पहिल्यापासून त्यांनी दाखवलं आहे. निष्ठावंत. कारण तसा वाघिलीवाडा संघ पाहिला ना तर भाग्येश सुरतेची आक्रमकता थोडी सोडली तर प्रत्येक खेळाडू हा अतिशय उत्तम. परंतु क्रिकेटमध्ये आयुष्यामध्ये तुम्हाला आक्रमकता गरजेचीच असते. ती मैदानामध्ये आक्रमकतेशिवाय खेळत नाही चालत. त्याच्यामुळे भाग्येश सुरतेची आक्रमकताही या संघाला खूप पुढे घेऊन जाते. हा संघ नेहमीच सगळ्यांचा लाडका राहिला. 1 गाव 11चा सगळ्यात मोठा बेनिफिट KDH वाघिलीवाड्यानं घेतला आणि आम्ही किती सक्षम आहोत हे त्यांनी दाखवून दिलं आहे. पुन्हा एकदा वळूया आपण. संजय भगत पहिल्याच बॉलवर फक्त दिशा दिली आणि इथे मात्र उडवला षटकार. षटकार अशी सुरुवात होते. येस बॉल द्या, बॉल द्या प्लीज. अतिशय उत्तमरित्या ही स्पर्धा मात्र इथे पाहतोय मैदानावर षटकारांची आतिषबाजी होते. बॉल द्या प्लीज. कारण 2-3 बॉल तरी घेऊन ठेवा इथे, कारण बॉल्स इकडे जात आहेत खूप. 3 बॉल 2 पंचांकडे द्या, 1 तुम्ही खेळायला घ्या. याच्या पुढे लक्षात घ्या जो संघ मैदानामध्ये बॅटिंग करेल त्याने 3 बॉल्स घेऊन जायचे. 2 पंचांकडे द्यायचे 1-1 आणि 1 खेळायला घ्यायचा कारण या मैदानावरती. परंतु जर बॉल राहिले तर परतही द्यायचे. त्याच्यामुळे ही नोंद राहील. धावफलकावर धावा तर भरधाव वेगानं सुटलेत. इथे मात्र आपण पाहतोय अतिशय उत्तमरित्या 37 धावा निव्वळ आतापर्यंत विचार केला. 13 बॉल्स मध्ये 37 धावा. सुनील नाईक ज्यानं एक चौकार दाखवला आहे, परंतु अजय म्हात्रेनं या षटकामध्ये जसा स्ट्राईकवर आला लगेचच अंकलला म्हणजे संजय भगतला हा षटकार दाखवला आहे. संजय भगतची गोलंदाजी मित्रांनो कित्येक वर्षापासून तशीच्या तशीच राहिली आहे. 40+ हा लिजेंड्स खेळाडू. जेव्हा जेव्हा 40+ वाले रेग्युलरमध्ये खेळतात ना मला खूप आनंद होतो. कारण या तरुण माणसांच्या सोबत, तरुण खेळाडूंच्या सोबत खेळणं सोपं नाहीच आहे आणि त्यांना गोलंदाजी करणं. कारण आजकाल षटकार सहजच ठोकला जातो. पूर्वी जे तू विचार केला तर MRIचा बॉल असायचा, त्या बॉलवर षटकार ठोकणं खूप 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 कठीण असायचे. कमीत कमी षटकार ठोकले जायचे. परंतु आज पहिल्याच बॉलपासून षटकार ठोकले जात आहेत आणि तरीही त्या प्रकारची ताकदीची गोलंदाजी टिकून ठेवणं याला म्हणतात सातत्य आणि क्रिकेटच्या प्रती असलेलं प्रेम. ते संजयजी भगत यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा संजय भगत म्हणजेच अंकल राईट आर्म राऊंड द विकेट. उडाया टप्प्यात आला की कार्यक्रम केला जातो. स्वीट साऊंड पाहिला. मिड विकेटची सीमारेषा इथे मात्र क्लिअर केली झाली. हे मैदानच आहे फलंदाजांचं. हे मैदान आणि धावपट्टी प्रेमात आहे फलंदाजांच्या. उडवला जातो षटकार.
वाहत्या गंगेमध्ये हात धुताना आपण पाहतोय. पहिल्या बॉलवर त्यानं चौकार घेतला, ज्याच्या वाटेला आल्यावर लगेच षटकार ठोकला आणि धाकटा खांदा. मी मगाशी इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की छुपा रुस्तम संघ आहे, दिसायला साधा सोपा अगदी सरळ जरी असला ना, मैदानामध्ये खूप चिवट. वेल प्लेड. आणखीन एक फटका. स्लॉटमध्ये पडलेला बॉलला अंकल इथे ठेवू शकत नाही, कारण इथे कनेक्ट झालेला बॉल फक्त सीमारेषेच्या बाहेरच जातो आणि या षटकामध्ये ठोकला जातोय तब्बल तिसरा षटकार आणि धावपलकावर धावा लागतायत तब्बल 50 ही गाठली. आतापर्यंत विचार केला फक्त 15 बॉल्स 16 बॉल्स आणि संघाची 50 ही ओलांडली जाते. उत्तम धावसंख्या उभारली जाते. स्लॉटमध्ये आलेला बॉलला या मैदानावरती प्लॉटच्या बाहेरच भिरकावला जातो. चला बॉल फेका. अतिशय सुरेख फलंदाजी, ताकदीचा खेळ या सामन्यामध्ये राहील. नामी संधी आपल्या फॉलो थ्रू मध्ये कॉटन बोल्ड करण्याची. तुझ्याकडे ताकद आहे, तू नवतरुण आहे, परंतु माझी क्षमता अजून संपली नाहीये. पुनरागमन कसं करायचं, आयुष्यामध्ये अनेक अडथळ्यांना मी सामोरं गेलोय, संघर्ष पाहिलाय, त्या संघर्षातून कसं उभं राहायचं हा शिकलेला मी खेळाडू आहे. त्याच्यामुळे लगेचच सुनील नाईक लागोपाठ 2 षटकार ठोकले, पण त्याला मात्र लगेचच अंकलनं म्हणजे संजय भगतनं केला कॉटन बोल्ड. तर मित्रांनो की आपल्याला प्रत्येकाला वाटतं की जिंकणारे जिंकत राहतात, कारण मगाशी KDAचे वाघिलीवाडा संघासोबत त्यांच्याविषयी बोललो, परंतु एक लक्षात घ्या, त्यांची जीत ही नुसती जीत नसते. हा फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल होईल, सिंगल रन्स कंप्लीट केले. दुसऱ्या रनचा प्रयत्न, फंबलिंग पाहतोय आणि त्याच्यामुळे जिथे 2 रन्स मात्र कंप्लीट केले जात आहेत. या 2 रन्सनं धावपलकावर धावा लागतील. 3 षटकांचा वाजवी खेळ संपतो, तो म्हणजेच 3 बाद 52 असे धावपलकावर धावा लागतात. स्ट्रॅटेजिक टाइम आउट. पाणी घेऊन जायचं दोन्ही राखीव खेळाडून. लगेच 3 षटकं संपली ना का लगेच पाणी घेऊन जायचं. तिकडे पाणी घेऊन जा आपण. येस, कारण या स्पर्धेमधली फास्टेस्ट 50 संघाची 14 बॉलमध्ये मोठेजुई संघानं 50 केल्या, इथे 16 बॉल्समध्ये 50 केल्या. सेकंड हायेस्ट फास्टेस्ट 50 इथे मात्र धकटकांच्या नावावरती लागते. चांगला खेळ इथे पाहतो. आणि मगाशी म्हटलं की आपण जो विषय सुरू होता KDAचे वाघिलीवाडा संघाचं जिंकणं तुम्हाला दिसलं, परंतु मित्रांनो जिंकणारी उगाच जिंकत नसतात. त्याच्या अगोदर त्यानं कितीतरी हार पचवलेल्या असतात. त्या हार त्यानं पचवल्या आणि त्या हारीतून उभारी घेत या संघानं मात्र आपला बहारदार खेळ पाहिला. आपण स्क्रीनवर पाहतोय ओवळे संघाचे खेळाडू आंब्यावरती बसून मोबाईलमध्ये बिझी आहेत. स्क्रीननं त्यांना कॅप्चर केलं कॅमेऱ्यानं आणि सगळे खेळाडू पहा. बघा तिथे पाहिलं ना 2, 4 आणि 6 जण दिसत आहेत आणि 6च्या 6 पैकी एकही माणूस एकाशी बोलत नाही आहे आणि बसलेत आंब्यावरती आणि तिथूनही ते मोबाईलची चॅटिंग सुरू आहे. बिजी. जिंकलात तुम्ही त्याबद्दल विशेष कौतुक केलं जाईल. कॅमेरामॅननं तुम्हाला हेरलं मित्रांनो, परंतु तुमचं विशेष कौतुक, कारण तुम्ही ज्या प्रकारचा सामना जिंकलाय ना कौतुकास्पद आहे. परंतु जिंकल्यानंतर तुम्ही एकत्र बसा, डिस्कस करा की नेमकं काय चुकलं होतं, काय करायचं आहे. रोहननं सांगितलं की नवीन पिढीला अजून जिंकण्यासाठी काय करावं लागतं, झुंजावं लागतं, हे शिकावं लागेल. ते एकत्र बसा, डिस्कशन करा. आपण एकत्र बसल्यावर पूर्वी का जिंकायचे, तर शनिवारी आणि रविवारी सामने झाल्यानंतर आठवडा अख्खा दिसायचा की आम्ही हारलोय आणि त्या अख्ख्या आठवड्याभर संध्याकाळी जेव्हा एकत्र बसायचे ना त्यावेळेला डिस्कशन सुरू व्हायचं की आम्ही का हारलो, आपल्याला पुढच्या आठवड्यात जिंकणं गरजेचंच आहे. परंतु आजकाल एवढे सामने होत आहेत, इथून सामना संपला की दुसरीकडे लगेच जातात. त्याच्यामुळे पहिला सामना का हारलो याचा विचार विनिमय अजिबात करण्यासाठी वेळ नाही आहे. धावतं युग आहे, फास्टफूडचा जमाना आहे आणि धावत्या युगामध्ये ही नाती ही सगळी तुटत चाललेत. गोलंदाज आता मात्र आपला एंड बदलेल. राहुल श्रेष्ठ एक श्रेष्ठ खेळाडू आहे, दर्जेदार खेळाडू या संघाचा राहिला आहे. त्याच्या हातामध्ये कमान आहे. त्यानं पहिलं षटक हाताळलं, त्यानं धावा दिल्या होत्या 15. एक फलंदाज त्याने तिथे बाद केला होता.
प्रत्येक गोलंदाजाला एक एक सफलता जरूर मिळाली आहे, परंतु प्रत्येक गोलंदाजानं धावाही खरपूस काढल्यात. राहुल श्रेष्ठनं 15, परेश भगतनं 16 आणि अंकलनं संजय भगतनं 21. मनीष तांबडे नॉन स्ट्रायकरला उभा राहील तर स्ट्रायकर मात्र अजय म्हात्रे. चौथं षटक, पहिला बॉल. भरधाव वेगानं आपला एंड बदलला आहे. त्या एंडकडून राहुल श्रेष्ठनं थोडासा मार खाला, परंतु पॉवर प्ले षटक होतं आणि त्या पॉवर प्ले षटकामध्ये त्यानं मात्र मी म्हणेन की चांगली गोलंदाजी केली. तशी काय रिकामी जागा असते खूप आणि मैदानी धावांचं नंदन म्हणे, स्वर्ग आहे धावांचा. उंच उंच आणि उंच. परेश भगतनं मात्र हा उत्तम झेल टिपला आणि अजय म्हात्रेचा संपवला खेळ. क्रिकेटमध्ये दहशत माजवली आहे. ज्याप्रमाणे आपण आरसीसी पेठला राहतो की कातील म्हणतो ना, तसे मात्र हेही रात्रीचे शातीर आहेत. दक्षिण कांदा संघ सुद्धा साधा सोपा संघ नाही आहे. भल्यांना अचंबित करून प्रभावित करणारी कामगिरी या संघानं केली आहे. पण एका बाजूला उसरली संघ यंदाच्या मोसमध्ये भरपूर उत्तम कामगिरी करताना याच मैदानावरती ज्या संघानं फायनल जिंकत आपली दावेदारी प्रस्थापित केली, अशा रन्स रोखाव्या लागतील. तुम्हाला 3 खेळाडू आहेत, एकानं पुढे यायचं, दुसऱ्यानं बॅकअप करायचा, तिसऱ्यानं त्याच्याही पाठीमागे राहायचं. परंतु इथे मात्र तू घेणार की मी घेणार याच्यामध्ये चपलाई दाखवली आणि सुदाम नाईकनं 2 धावांनी आपलं स्वतःचं खातं उघडलं. या 2 धावांसहित धावकर धावा लागला तब्बल 54. चौथं षटक राहुल श्रेष्ठचं आता मात्र कमालीच राहत आहे. पहिल्या 3 बॉलमध्ये 1 विकेट आणि 2 धावा. सुदाम नाईक, वन ऑफ द गुड प्लेयर इन दक्षिण टीम. अलॉंग दी कार्पेट पुन्हा एकदा अंकलपर्यंत बॉल जाईल. तिथे मात्र हरीश मुंडे होता. हरीश मुंडेनं एक्स्ट्रा कव्हर्सला थोडासा वाईड उभा होता, त्यानं मात्र बॉलला स्टॉप केला जरूर, परंतु कलेक्ट नाही करू शकला. तत्पूर्वी चपलाईनं पुन्हा एकदा सुदाम नाईकनं 1 रन्स कंप्लीट केली. मनीष तांबडे ऑन स्ट्राईक. आणखीन 1 विकेट. इथे मात्र पाहतोय या षटकामध्ये राहुल श्रेष्ठनं पलटवार केलं. त्यानं सांगितलं की मी कर्णधार नाही या संघाचा, अरुण दादा आमचा कर्णधार आहे, परंतु कर्णधारापेक्षाही श्रेष्ठ कामगिरी करणारा तो खेळाडू राहिला आहे कायम. त्याच्यामुळे इथे मात्र एक पलटवार पाहिला आणि इथे विकेट्स मात्र कमावली आहे. एक चांगली विकेट्स मनीष तांबडे डगआउटच्या आश्रयाला. सौरभ भगत, पंच नंदू पाटील सर वळतील आणि या पूर्वार्धामधला पहिला वाईट बॉल. आपण पंजांचा खेळ पाहिला. इथे 3.5 षटकाचा खेळ संपला. 55 धाव आणि 5वी विकेट. 4 पंजे या सगळ्यामध्ये पाहिला. पहिला वाईट बॉल. चांगला फटका, सिंगल रन्स. दुसऱ्या रनचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण. दिनेश श्रेष्ठ याच्याकडून मात्र पाहिलं आणि या षटकामध्ये काय सुंदर गोलंदाजी राहिली पहा. कमबॅक मिळवून देणारं षटक. कारण 6 षटकांच्या खेळामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे असतं की एका दुसरं षटक तुम्हाला कलाटणी देते. आयुष्यामध्ये देव तसं तुम्हाला संधी देत राहतो ना, तसं या मोठ्या षटकांच्या खेळामध्ये तुम्हाला 1-2 तरी संध्या येतात. त्या संध्या कॅप्चर करायला हव्यात. मागच्या सामन्यामध्ये देवांशिलोन चिंचपाड संघ संधीचं सोनं नाही करू शकला
आणि सगळ्यात वाईट गोष्ट काय वाटली माहिती आहे का, रवी पाटीलनं मिळवलेला फायबर या सगळ्या खेळाडूंनी वाया घालवला. ही सगळ्यात खंत आणि वाईट गोष्ट त्यामध्ये होती. काय सुंदर गोलंदाजी केली होती. इथे मात्र पाहिलं फक्त 5 धावा या षटकामध्ये दिल्या आणि राहुल श्रेष्ठनं 2 विकेट्स कमावले. त्याच्यामुळे आतापर्यंत फलंदाज झाले टोटल बाद 5 आणि दाभोळकर धावा 57. 4 षटकांचा खेळ होतोय आणि टॉप विकेट टेकर्स मध्ये नाव सुद्धा रवी पाटीलचा जरूर गेला, परंतु आता विकेट्स घरी मोजाव्या लागतील. कारण टीम जिंकली नाही ना का तुमचा परफॉर्मन्स काही कामाचा उरत नाही. टीम मेट्सनं चांगलं खेळणं गरजेचं राहतं. गोलंदाजीच्या मार्कवर राकेश भोईर. आपण सौरभ भगतला इकडे पाहिला मगाशी, त्याचंही कौतुक करूया. मागच्या टुर्नामेंटमधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक राकेश. क्या बात, क्या बात. चांगला बॉल, कमबॅक मिळवतोय हा संघ. पहिल्या 3 षटकामध्ये भरधाव वेगानं 52 धावा बोर्डवर लागल्या होत्या. भरधाव वेगानं सुटला होता तो म्हणजे प्रिन्स 11 धाकटा कांदा संघ. राईट मोर द विकेट पुन्हा एकदा राकेश भोईर. तर स्ट्रायकर मात्र पाहतोय आपण सौरभला. उत्तम उत्तम बॉलिंग, उत्तम बॉलिंग. या मैदानावरती उत्तम गोलंदाजी करणं थोडंसं कठीण असतं, परंतु आपल्यातलं स्किल ते मात्र राकेश भोईर दाखवते. पहिल्या 2 बॉलमध्ये रोखून धरले अक्षरशः. दोन्ही बॉल डॉट. पंचाच्या भूमिकेमध्ये DK यांना पाहतोय दोरकानाजी चोरगे. हा फटका चांगला आहे. रिकामी जागा हेरली आहे, नो डाऊट. हरेश बुंडेच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हरची रिकामी जागा हेरली आणि फलंदाजानं मात्र ठोकला हा खणखणीत चौकार. लागते ते चौकारांशी. पहिल्या 2 बॉलवर चांगले डॉट बॉल टाकले, पण या बॉलला मात्र सौरभनं चांगला टॅकल केला कारण रिकामी जागा होती आणि एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून मात्र एक चांगला फटका त्यानं दाखवला. खराब बॉल, हा बॉल खराब आणि या खराब बॉलवर मात्र नो बॉल प्लस चौकार. येस, रेफर केला जातोय हा बॅटिंग बॉलिंग. बॉलिंगवाल्यानं मात्र चॅलेंज केलंय पंचांच्या निर्णयाला. बिमरचा नो दिलाय पंचांनी, परंतु इथे मात्र इथे चॅलेंज केलं जातोय फिल्डिंग करणाऱ्या संघाकडून. दीपक पाटील सर पाहतील. निरखून पाहिले जात आहे. टक 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 धक 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 सुरू नेमकी. इट्स अ बीमर, नो बॉल कॉल. बीमर नो बॉल कॉल. पहिल्या 2 बॉलमध्ये राकेश भोईरनं कमावलं. नंतर मात्र हा खराब, चौकार चांगला लागला परंतु हा खराब बॉलनं धावा आल्या 7. इट्स अ फ्री हिट. उघडा डोळे, पहा नीट. पुढचा बॉल फ्री हिट, ज्याच्यावर फक्त तुम्ही रनआउटच होऊ शकता अशा प्रकारची इथे मुभा राहील फलंदाजाला. क्या बात. परंतु क्या बातनं बॉल पिच झाला आउटसाईड ऑफ स्टंपला. फलंदाजाकडे उत्तर नव्हतं बॉलला टॅप करायचा, परंतु इथे मात्र फ्री हिट कंटिन्यू राहील. फ्री हिट राहील कंटिन्यू. वाईट बॉल. चांगली गोलंदाजी होत असताना अचानक राकेश भोईर थोडासा आचपडताना पाहतो. हाय अँड हँडसम, हाय अँड हँडसम. इट्स अ मायटी. ठोकला जातोय षटकार. सगळी गणितं बिघडवली गेली. सौरभनं आपला क्रिकेटचा क्लास दाखवला. क्रमांक 7 वर आलाय. लागोपाठच्या 3 बॉलवर त्यानं आतापर्यंत तब्बल 14 धावा ठोकल्या. वैयक्तिक 15. संघाची धावसंख्या जाऊन ठेपली तब्बल 73 वर. 73 धावा. अतिशय उत्तमरित्या फलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा बुंद्यात टाकलेला हा बॉल मात्र सिंगल रन्सच मिळेल आणि एका रन्सनं धावफलक पुढे जाईल 74 वर. 88 धावांचा हायस्ट स्कोर आहे विचुंबे संघाचा, पण तोच विचुंबे संघ 4 बॉलमध्ये 2 धावा भ्रमनिराश केला त्या खेळाडूंनी. 4 बॉलमध्ये 2 धावा विचुंबे संघ आयुष्यभर आठवणीत ठेवेल. फुल टॉस, फुल टॉस. इथे राकेश भोईर अशा बॉलला इथे हेच नाहीये, चान्सच नाहीये की झेल होईल, कारण सीमारेषा फार दूर नाही आहेत. आउटफील्ड फास्ट आहे, पण आउटफील्डवरती बॉल पडूच दिला नाही आहे. सीमारेषा बाहेर भिरकावला आणि धावपळकर धावा या षटकारांना लागल्या. 5 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल
80 धावा. राहुल श्रेष्ठनं टाकलेलं चौथं षटक 5 धावांचं कसं धुळीस मिळवायचं ना राकेश भोईरच्या गोलंदाजून दिसलं. पहिले 2 बॉल डॉट टाकल्यानंतर उरलेल्या 4 बॉल्समध्ये राकेश भोईरनं तब्बल 23 धावा मोजल्या. अतिशय खराब गोलंदाजी राहिली. पहिल्यांदा सगळं चांगलं परंतु शेवट मात्र अतिशय खराब राहिला. 80 धावा बोर्डवर लागलेत. षटक क्रमांक 6 संजय भगत म्हणजेच अंकल घेऊन येईल, तोही आपला एंड बदलून येतोय. स्ट्राईकवर मात्र पुन्हा एकदा पाहते सौरभला, तर नॉन स्ट्राईकला सुदाम नाईक. बघायचंय 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हायेस्ट 88चा आहे. तो 88चा स्कोर इथे मध्ये पार केला जाईल का? ॲब्सल्युटली पार केला जाईल. पॉईंटच्या मधून क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहिले आपण आणि इथे मात्र सौरभ भगत क्रिकेटचा क्लास दाखवतोय, ठोकतोय. हा कार्पेटला किच करत जाणारा चौकार. बोर्डवर लागत आहेत 88चा हायेस्ट. इथे मात्र उच्चांकचा रेकॉर्ड तोडला जाईल का? पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट फटका चांगला आहे. इथे मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक फेकी होतीये आणि इथे वेल थ्रो अतिशय उत्तम पैकी सिंगलवरच सौरभला समाधान मानावं लागलाय. सिंगल रन्सनं 85 धावा बोर्डवर लागत आहेत. सुदाम नाईक असेल स्ट्राईकवर. गोलंदाज संजय भगत पुन्हा एकदा रेडी आहे. 4 बॉल्स पूर्वार्धामध्ये शिल्लक आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट. उचली घेणारा बॉल इथे चांगलं कनेक्शन. फेकी होते. तत्पूर्वी ही डायरेक्ट हिट पंच. डायरेक्ट हिट. रोशन भगतनं बॉल पहिल्यांदा चांगला स्टॉप केला. त्याचं जजमेंट चांगलं होतं की त्याला वाटलं की बॉल कदाचित उचली घेईल, आपल्या डोक्यावरून जाईल. त्यांनी जंप केला, बॉलला तसा अडवला. अपेक्षित उंची नाही बॉलनं गाठली, परंतु ज्या वेळेला दुसऱ्या रनचा प्रयत्न केला रोशन भगतनं डायरेक्ट हिट नॉन स्ट्राईक एंडला केली आणि जो सौरभ भगत बरसात करतो फटक्यांची त्याला केला रन आऊट. अतिशय उत्तमरित्या फेकी ठरली. 1 रन्स कमी आली परंतु वेल प्लेड. उत्तम खेळ आहे सौरभ भगत. आपल्या संघासाठी मात्र 9 बॉल्समध्ये 1 षटकार आणि तब्बल 3 चौकारांसहित ठोकल्या 21 धावा. संदीप तांबडे नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. फुल टॉस संदीप डोंगरे आणि खराब गोलंदाजी. खराब चांगला बॉल पडत असताना अचानक फुल टॉस पडले जात आहेत आणि इथे मात्र यस पंत त्यांच्याकडे पहा. तिकडे काहीतरी विचार विनिमय केला जाईल. बिमरसाठी मात्र DRS मागतोय सुदाम नाईक. आपल्या उंचीचा फायदा घेत त्यांनी सांगितलं की हा कदाचित मला बिमर होता, पाहिलं जाईल. परंतु इथे मात्र संजय भगत जी चांगली गोलंदाजी करत होते त्यांना मात्र हा फुल टॉस बॉल नडला आणि उच्चांक या स्पर्धेमधला मात्र गाठला आहे तो प्रिन्स 11. इट्स अ फेअर डिलिव्हरी. प्रिन्स 11 धाकट्या कांदा संघानं तो उच्चांक गाठलाय. धावपळकर धावा लागल्या तब्बल 91. 91 बॉल शिल्लक असतील 2. 91 धावा. 100 गाठली जाईल का? उत्तरार्धामध्ये धावांचा पाऊस पाडावा लागणार आहे. और एक धमाका. मी म्हटलं होतं छोटा पॅक बडा धमाका. सुदाम नाईक अफलातून खेळी केली जाते, ठोकला जातो. इथे मात्र 1 षटकार. आदिवासी प्रीमियर लीग मध्ये त्यांचे वडील राम नाईकाचा खेळ रवी नाईकचा खेळ आम्ही पाहिला. अफलातून इनिंग तिथे त्यांनी सजवली. वडील तिकडे खेळतायत आणि बाप इकडे चोप काढतोय. काय मुलगा इकडे मात्र बहारदार खेळ करतोय. म्हणजे वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत मुलगा सुदाम सुद्धा अप्रतिम कामगिरी. पण इथे संजय भगत खूप महागडा. 1 फुलटॉस बॉलनं गणित 97 धावा बोर्डवर लागलेत. 100 करण्याची संधी इथे होती. आता मात्र 2 रन्स कंप्लीट केल्या आणि धापळकर धावा लागल्या तब्बल 99. आणि जिंकण्यासाठी काय सुंदर आकडा ठेवला 3 आकड्यामध्ये. 100 धावा. 36 बॉल 100 धावा. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नसतं.
कारण जितना बड़ा संघर्ष होगा जीत उतनी ही शानदार होगी. तुमची जीत शानदार करायची असेल, या मैदानावर तुम्ही जिंकला आहात फायनल, त्या फायनल ते चॅम्पियनशिप कायम राखायची असेल आणि एक पाऊल पुढे टाकायचं असेल तर मात्र 100चा आकडा गाठायचा आहे. या 100 धावांचा पाठलाग केला जाईल का, की उत्तम आणि सर्वोत्तम संघांना प्रभावित करणारी कामगिरी करणारा प्रिन्स 11 धाकटा कांदा संघ या धावा सहज डिफेन्स करेल. ऐकूया आपण, धावांचा पाठलाग होईल की धावांचा पाठलाग रोखला जाईल. पुन्हा एकदा वन मॅन आर्मी रॉकस्टार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत या आवाज जाणं मात्र धुमाकूळ घातलाय. बिजी शेड्यूल्स आणि तेवढाच बिजी व्यक्तिमत्व रॉकस्टार प्रवीणजी गायकर सर. याच्यानंतर विनर्स वर्सेस विनर्स ही लढाई तुम्हाला पाहायला मिळेल आणि जबरदस्त मॅच, तितकीच चांगली बॅटिंग देखील आम्हाला पाहायला मिळाली. जर डावाचा विचार केला तर सुरुवात भन्नाट दिली होती फलंदाज जितेंद्र घरतने. त्याने 7 बॉलमध्ये 20 धावा बनवल्या आणि त्याच्यानंतर सुदाम नाईक उर्फ सुदाम पबाली, जो कर्जत के सबसे बड़े दिग्गज व्यक्तिमत्व जाने जाते हैं, सुदाम नाईक ने दमदार बल्लेबाजी की. धावांचा आव्हान जर विचार केला तर टार्गेट जर विचार केला तर जवळजवळ 100 धावा बनवायचे आहेत 36 बॉलमध्ये. म्हणजे एकूण आपण विचार केलात ना सर, प्रत्येक ओव्हरमध्ये 16 धावा बनवाव्या लागतील. जेवढं तुम्हाला मोठं आव्हान पाहायला मिळतं ना, तितक्याच धावा तुम्हाला त्या वेगाने बनवाव्या लागतील. कारण ज्या ऑस्ट्रेलियाचा घमेंट साऊथ आफ्रिकेने तोडला होता 434 धाव्यांचा पाठलाग करत असताना, तर इथेही तुम्हाला 36 बॉलमध्ये 100 बनवायचे आहेत. म्हणजे प्रत्येक ओव्हरला सरासरी तुम्हाला कमीत कमी 16ची राखावी लागेल. जर 2 ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या 50 धावा कुठल्या किंवा 40 जरी कुठल्या तरी या मॅचमध्ये कमबॅक करू शकतील. 36 बॉल 100, कालचा उच्चांक 88 धावांचा आम्ही पाहिला आणि आज 99 धावा बनवत असताना 100 धावा बनवायच्या आहेत. DX गायकवाडला पाहू शकाल मित्रांनो, DX गायकवाड, अमर पाटील ही दोस्ती याराना आता बैलगाडा क्षेत्रामध्ये देखील तुम्ही त्यांना जास्त जास्त पाहताय. सध्याच्या घडीला पेंदरच्या मैदानावर बाला आणि दिनेश गायकवाड यांच्यामध्ये धुवाधार फलंदाजी आम्हाला पाहायला मिळाली. इकडे नखऱ्या, सूरज आणि बाला यांची धडाकेबंद कालच्या रात्रीमध्ये फलंदाजी. 36 बॉल 100 सलामीची जोडी मैदानावरती. गावदेवी क्रिकेट संघ उसरले आपल्या मैदानात पाठवा. नेक्स्ट मॅच विनर वर्सेस विनर्स 5 षटकांची लढाई तुम्हाला पाहायला मिळेल. जबरदस्त फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाली. कुठेतरी राहुल श्रेष्ठ या गोलंदाजाने धावावरती आला घातला होता. जवळजवळ 5 धावांचा तो स्पेल त्याचा पाहिला आपण. त्याच्यानंतर राकेश भोईरने 23 धावा दिल्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये संजय अंकल यांच्या माध्यमातून जवळजवळ 22 आय थिंक देण्यात आल्या. 2 ओव्हरला 31 धावा होत्या आणि त्याच्यानंतर मात्र धावांचा डोंगर आलेख उभा केला आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानावरती सलामीची जोडी हरेश मुंडे आणि त्यांच्या समेत आपण दिनेश श्रेष्ठ हे 2 फलंदाज. दोन्ही जर खेळाडूंचा विचार केला त्यांचा जर्सी नंबर पाहिलात तर हरेश मुंडे भारतीय क्रिकेटर रोहित शर्मा यांचा लकी नंबर 45 आणि इकडे महेंद्रसिंग धोनी यांचा लकी नंबर 7. दोन्ही हे खेळाडू जर्सी प्रदान करत असताना 100 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 16 ते 17ची सरासरी राखावी लागेल. ते मगाशी उल्लेख केला होता, कमीत कमी तुम्ही जर 2 ओव्हरमध्ये 50 ते 40 धावा उभ्या केल्या तर मात्र शेवटच्या 4 ओव्हरमध्ये 60 किंवा 50 धावा तुम्हाला थोड्याशा कमी पडू शकतील. धाकटाकांदा संघानं आताच टेंबोडी नाईटची स्पर्धा गाजवली. भल्या संघानं त्यांनी दणका दिला. मागच्या वर्षी ओलेगावमध्ये देखील मागच्या 2 वर्षापूर्वी ओलेगावमध्ये नाईट स्पर्धेमध्ये त्यांची भरीव कामगिरी झाली. पण तो आज पाहूया गावदेवी क्रिकेट संघ उसरली यांचं त्यांच्या समोर तगडं आव्हान असेल.
100 धावा बनवायच्या आहेत. स्ट्राईक एंडला फलंदाज दिनेश, नॉन स्ट्राईक एंडला हरेश आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहताय सौरभ भगत. तर अतुलभाई भगत यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण सातत्याने पाहतो. त्यांच्या सौभाग्यवती सारिकाताई अतुल भगत, पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका, त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. आमचे सरपंच विश्वास भगत साहेब आपलंही सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. जी धावांचा डोंगर उभा केला आणि त्याचा पाठलाग करत असताना पॉवर प्लेचा पहिला षटक, पहिला गोलंदाज सौरभ, त्याला फेस करेल दिनेश. पहिल्याच बॉलवरती लिडिंग आहे, शॉट पाहिलेला खेळाडू आहेत आणि पहिल्याच बॉलवरती दे धक्का, फलंदाज बाद दिनेश. बॅक टू द पॅव्हिलियन. प्रत्येक ओव्हरमध्ये 17ची सरासरी. परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये दमदार सुरुवात येत असताना डावकरे आता जलद गती गोलंदाज सौरभने या ठिकाणी विकेट टेकिंग गोलंदाजी. नवीन फलंदाज अरुण, नॉन स्ट्रायकर फलंदाज. सध्या पहिल्याच बॉलवरती विकेट गेल्यानंतर संघ थोडा अडचणीमध्ये आपण पाहतो. आणि विकेटवरती जर आपण पाहिलं बॅटिंग पॅराडाईज विकेट मागच्या मॅचमध्ये अवघ्या 51 धावा वाचवायच्या होत्या. घरच्या मैदानावरती चिंचपाडा संघ विरुद्ध ओले संघाला आणि त्या धावा त्यांनी वाचवल्या गेल्या आणि लगेच दुसऱ्या मॅचमध्ये तुम्हाला धावांचा डोंगर पाहायला मिळाला. 99 धावा ठोकत 100 धावांचा पाठलाग करताना पहिला गडी बाद झालाय. सुरुवात विस्फोटक द्यावी लागेल. एकेरी दुहेरी धावेकडे लक्ष जास्त न देता चौकार षटकारामध्ये भर घालावी लागेल. तो पुन्हा एकदा अगदी समोरून बॉलला टर्न केलाय, वलवलाय अगेन्स्ट द राईट हँड बॅट्समनच्या सोबत. नेहमी चांगली डावखुऱ्या तुझे गोलंदाजी करत असतात आणि तेच चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं. प्रत्येक यशाच्या मागे एक तात्पुरतं अपयश येतं, मन खचून जातं, म्हणून आशा सोडायची नसते आणि त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला झगडावं लागेल. 2 बॉल निर्धाव, पहिला गडी बाद झालाय. नाव स्ट्राईक एंडला तुम्ही हरीश मुंडे यांना पाहताय. जास्तीत जास्त स्ट्राईक त्यांनाच घ्यावी लागेल जर संघाला लीड करायचं असेल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा बनवायचे आहेत 100 आणि या परिस्थितीमध्ये जर तुम्ही निर्धाव चेंडू खेळलेत तर मात्र अजून प्रेशर. जिथे 16-17ची सरासरी प्रत्येक ओव्हरमध्ये होती ती सरासरी तुमची वाढती जाईल. मग जवळजवळ 20ची सरासरी जर राखावी लागली तर थोड्याशा अडचणी देखील निर्माण होऊ शकतात. 3 बॉलवरती कुठलीही धाव नाहीये. दबाव पहिल्याच पॉवर प्लेमध्ये करत असताना गोलंदाज सौरभ. पुन्हा एकदा तसाच चेंडू. मागचे 3 चेंडू जर पाहिलेत ॲक्शन रिप्ले पाहायला मिळाले. 4 बॉल निर्धाव, एकही धाव नाही. ज्या विकेटवरती गोलंदाजांना कठीण होतं गोलंदाजी करणं, फलंदाज तुटून पडतात. काली आपण पाहिलं समाधान असतील मयूर, दमदार फलंदाजी केली आणि त्याच बॅटिंग पॅराडाईज विकेटवरती आत्ता दमदार गोलंदाजी करतायत ते सौरभ भगत. एकही धाव अजून धावफलकावरती लागली नाहीये. बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी झेल टिपला गेलाय. धक्का क्रमांक लागेल दुसरा. पहिल्याच पॉवर प्ले मध्ये AB बॅक टू द पॅव्हिलियन. ऋषी यांचं आगमन झालं आणि त्यांच्या समेत आमचे या स्पर्धेचे सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाचे कंदे समर्थक आणि बिग आधारस्तंभ म्हणून समीर भाई यांचं देखील आगमन. समीर भाई आपलंही सरचे स्वागत. ऋषी 2 गडी बाद झालेत 0वरती. हरेश मात्र नॉन स्ट्रायकिंगला तुम्ही पाहताय आणि जवळजवळ 5 चेंडू निर्धाव आलेत, 2 विकेट घेतलेत. म्हणजे निर्धाव षटक येईल का याकडे आता नजरा. प्रिन्स 11 धाकटा कांदा सुजित दादा यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्ही सातत्याने पाहताय. दमदार संघाची कामगिरी, परंतु शेवटचा बॉल निर्धाव आला तर षटक देखील कदाचित निर्धाव येऊ शकतं आणि इथे निर्धाव षटक देखील आलाय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जबरदस्त गोलंदाजी. झेल मात्र सुटलाय परंतु
निर्धाव षटक पाहायला मिळाला. 2 विकेट त्याने घेतल्यात. सौरभ भगत व्हेरी वेल परफॉर्मन्स. पहिलं षटक कंप्लीट. बिन 2 गडी बाद 0 धावा. तर मंदारभाई केनी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. समीर भाई आपलंही सहर्ष स्वागत. पहिलं षटक निर्धाव तुम्ही पाहिलं. 100 धावेंची गरज. आत्ता मात्र 20.00 ची सरासरी प्रति ओव्हर्समध्ये राखावी लागेल. 2 गडी महत्वाचे बाद झालेत. हरीश मुंडे नाव स्ट्राईक एंडला पाहतच राहिला. नवीन बॉलर तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवरती. सुनील नाईक, सुदाम नाईक दमदार फलंदाजी. शुभम असतील या सर्व खेळाडूंनी भरीव कामगिरी केली. प्रिन्स 11 धाकटा खांदा संघानं प्रथम फलंदाजी केली. 99 धावा टोकत असताना पाठलाग करतोय उसरली संघ. मात्र अजूनही धावसंख्येवरती एकही धाव नाही. 2 गडी मात्र बाद झालेत. ओ व्हॉट अ शॉट. कव्हरच्या दिशेने बॉलला फेकून दिलाय. पॉवरफुल स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार. हरीशला चार्ज करायचं होतं पहिल्याच ओव्हर्समध्ये. सुरुवात त्यानेच डावाची करायला हवी होती परंतु दिनेश श्रेष्ठने सुरुवात केली. लवकरच बाद झाले आणि मेडल षटक पाहायला मिळालं. परंतु जशी दुसऱ्या ओव्हरची सुरुवात झाली आणि सुरुवात मात्र चौकारानं 4 धावा. टीजे बॅटिंग पॅराडाईज जर विचार केला, बॅटिंगचा विचार केला तर अजूनही स्वतः संघनायक तुम्ही त्यांचे पाहू शकाल. राकेश आहेत, दिनेश सारखे चांगले फलंदाज. बॅटिंग लाईनअप तगडी आहे त्यांच्याकडे पण धावा बनवाव्या लागतील वेगाने. फुल टॉस बॉल ऑन साइडला विकेट केलाय. मिड विकेटचं क्षेत्ररक्षक जाईल त्या ठिकाणी, बॉलला अडवेल. व्हेरी गुड फिल्डिंग. चौकार देखील अडवला गेलाय. चालाकी तुम्ही पाहू शकाल. किती वेगाने हरण्याच्या गतीने त्यांचा वेग धावण्याचा तुम्ही पाहताय. आणि 1 धावाच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 5 या धावसंख्येवरती. प्रत्येक ओव्हरमध्ये 20 धावा. जशी बॅटिंग साकारली एका पठ्याने धाकटाखांदा संघाच्या, प्रिन्स 11 धाकटाखांदा संघाच्या खेळाडूने, तशीच बॅटिंग साकावी लागेल. व पायाचा बुंद्यात टाकण्याचा हा प्रयत्न तुम्ही पाहिलात. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत सुदाम ना. सुदामला पाहिल्यानंतर अगदी त्याची बॉडी तरी बघा. कोणाला वाटेल एवढे लांब लांब षटकार तो ठोकेल, परंतु ताकद के साथ दिमाग का इस्तेमाल, टेक्निक देखील त्याची तुम्ही भरपूर पाहिलीत आणि तितक्याच ताकदीने त्याची फलंदाजी आज आम्हाला पाहायला मिळाली. सुनील नाईक आत्तापर्यंत 3 चेंडू डिलिव्हरी केले, 6 धावा आल्यात. मोठ्या फटक्याची गरज आहे. बॅटच्या टो एंडला अगदी खालच्या बाजूला टोकाला बॉल लागलाय आणि फेकून दिला स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषा पार. दर्जेदार षटकार. षटकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला आतापर्यंत 12 या धावसंख्येवरती. या ओव्हर्समध्ये अजून 2 बॉल शिल्लक असतील. 20 धावा प्रत्येक ओव्हर्समध्ये त्यांना सरासरी राखायची आहे आणि कधी कधी जर आपली बॅटिंग टलपली तर मात्र या धावा देखील होऊ शकतात. प्रयत्नांती परमेश्वर. शेवटपर्यंत प्रयत्न करतायत दोन्ही खेळाडू. लीडिंग एज, बॅटची एज लागली आहे. क्षेत्ररक्षक आहेत. फलंदाज होईल बाद. ज्या फलंदाजाने दमदार सुरुवात केली होती सेकंड ओव्हरमध्ये आणि हरीश पुंडेला देखील आता माघारी परतावा लागते. तिसरा दे धक्का गावदेवी उसरली टीमला. पाहतो मित्रांनो, काल दमदार संघ त्यांचा कामगिरी केली. मला वाटते इनामपुरी चषकामध्ये टॉप 6 मध्ये तो संघ क्वालिफाय झाला. भरपूर प्रतीक्षेनंतर सातपडत होता की बालासारख्या ट्रॉफ्या मारतोय चिंचपाडा संघ सुनील स्पोर्ट्स, तर आम्हाला संघाला ट्रॉफी का नाहीत. परंतु शेवटी निर्णय घेतला आणि त्याच उद्देशाने काल बेधडक फलंदाजी. सूरज शांत राहिला परंतु बाला शांत न राहिला आणि जवळजवळ थेट सुपर 6 मध्ये एक ट्रॉफीच्या दिशेने वाटचाल त्यांनी केली. त्यांना देखील देऊया शुभेच्छा. जबरदस्त कमबॅक सुनील नाईकच्या माध्यमातून. षटकार चौकार आले, त्याच्यानंतर त्यांनी लगेचच प्रत्युत्तर दिलंय. व पुन्हा एकदा यॉर्करच्या पद्धतीचा चेंडू तुम्ही पाहिलं. बॅटच्या आतली कडा लागले. शॉट पाहिलं. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला उचलतील.
व्हेरी गुड कमबॅक. 2 षटकं कंप्लीट. 2 षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी उसरली संघाच्या धावा झाल्या धावफलकावरती त्या 13 विजयासाठी 24 बॉल 87 म्हणजेच परेश भगत. मागच्या स्पर्धेमध्ये मला वाटतं आय थिंक KDH वाघिलवाड्याची स्पर्धा झाली, त्या स्पर्धेमध्ये या संघानं दमदार परफॉर्मन्स दिला. गावदेवी उसरली संघानं 1 नंबरची ट्रॉफी देखील आपल्या घरी घेऊन गेले, परंतु इथे मात्र आता त्यांना थोड्याशा अडचणी निर्माण होत आहेत. त्या अडचणींवर मात करून त्यांना इथे एक चांगला साजेसा खेळ दाखवावा लागेल. संकट येत असतात ती तुमच्यातली जिद्द पाहण्यासाठी. चला लगेचच फिल्डिंग लावून घ्या टीम कॅप्टन. पंच जर तुमच्या निदर्शनास आलं की 30 मिनिटांच्या वरती वेळ घेतलाय, खास करून 25 मिनिटं घेतलेत 5 षटकासाठी, एक खेळाडू तुम्ही आतमध्ये घ्या. कमिटीचा आम्हाला इशारा आलाय. गोलंदाज सौरभ, ही शेवटची सूचना तुमच्यासाठी. विघ्नेश्वर एंटरप्राइजेस यांचे आपण सहर्ष स्वागत करूया. 24 बॉल 87 धावींची गरज. लक्ष थोडं दूर जात असताना, थोडंसं कठीण होत असताना जवळजवळ 21 आता धावा पाहिजेत. 21 ते 22 धावा, जवळजवळ 22च धावा लागतील प्रत्येक ओव्हरमध्ये. जसं जसं कमी धावा येत असतात तसं तसं तुमचा रिक्वायर्ड रन रेट देखील वाढत जातो. 21.75 प्रत्येक ओव्हरमध्ये. 24 बॉल 87 धावींची गरज. ऑलमोस्ट प्रत्येक बॉलवरती प्रहार. चांगली गोलंदाजी डावखुऱ्या आताच्या गोलंदाजाने तर या मैदानावरती चांगलीच भरीव कामगिरी केली आहे. सौरभ भगतने पहिलं षटक मेडन तुम्ही पाहिलात. दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील तितकीच लाईन आणि लेंथने गोलंदाजी करत असताना थोडंसं थांबवले फलंदाजांना. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहताय ते म्हणजेच परेश भगत. राहुल त्यांना साथ देत आहेत नॉन स्ट्राईक एंडवरती. 2 बॉलचा सामना केला, 1 धावसंख्येवरती तेही खेळत आहेत, परंतु एकेरी दुहेरी धाबेने इथे फरक पडणार नाहीये प्रिन्स 11 धाकटा खांदा संघाला. त्यांना माहिती चौकार षटकार थांबवायचे आहेत. पुन्हा एकदा तसाच बॉल, पायाचा उपयोग नाहीये, पदताली त्यांचा वापर करत नाहीत. अगदी जागेवरून स्टँड अँड डिलिव्हर मारण्याचा प्रयत्न करतायत, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाही. त्याच्यामुळे चालक निर्धाव चेंडूचे आतापर्यंत बॉल फेकले गेलेत ते गोलंदाज सौरभच्या माध्यमातून 8 आणि 8 बॉलवरती एकही धाव त्याने दिली नाहीये. 2 गडी आतापर्यंत बाद केलेत. आणि प्रिन्स 11 धाकटा खांदा म्हटल्यानंतर त्यांची ताकद आहे गोलंदाजी, आणि त्याचं पृथक्करण, त्याचं सादरीकरण इथे करत असताना 38 सर्कलच्या अगदी जवळून त्यांचा रनअप पाहत आहे. आणि हा एम ॲक्शन, अचूक टप्पा त्यांचा तुम्ही पाहिलात. यष्टीरक्षकाचं कौतुक करावं तेवढंच कमी. तोही चांगली कामगिरी निभावत असताना एवढं सोपं नसतं कधी कधी क्लोज विकेट किपिंग करणं, आणि जबरदस्त कामगिरी त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. 3 बॉल निर्धाव सलग. आतापर्यंत 9 चेंडू या पट्ट्यानं निर्धाव फेकलेत. म्हणजे कुठेतरी संघ गावदेवी उसरली अडचणीमध्ये सापडलाय. याच मैदानावरती नंबर घेऊन केले होते, परंतु आता ही सुनील स्पोर्ट्स चिंचपाडाची वेगळी स्पर्धा, नवे संघ, आणि त्याच्यामुळे कदाचित थोड्या अडचणी ज्या आता भरपूर वाढल्या गेल्या आहेत. 87 धाबींची अजूनही गरज. उर्वरित 21 बॉलमध्ये 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. तिसरा षटक मार्गस्थ असताना यावेळी बॅटची लिडिंग एज लागली होती, परंतु फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, 1 धाव मिळेल. कदाचित ती बॅटकट होती त्याच्यामुळे गडीही बाद झाला असता. यष्टीरक्षकाच्या हाताला बॉल स्पर्श करून फर्स्ट स्लिपमध्ये तो गेला, तिथे 1 धाव कंप्लीट होईल. भरपूर प्रतीक्षेनंतर ही धाव येत असताना एका धावेच्या मदतीनं संघ पोहोचलाय 14 या धावसंख्येवरती. 86 धावेंचा पाठलाग अजूनही करायचा आहे. टार्गेट थोडं कठीण. धावांचा पाठलाग करत असताना सुरुवातीलाच 2 गडी गमावले, आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती आता त्यांच्यावरती उद्भवली. आपल्या अंगी चिकाटी जिद्द असणे हे यशाचे गमक असतं, आणि जेव्हा तुम्ही 100 धावांचा पाठलाग करताना तेव्हा तुमची सुरुवात देखील षटकार चौकारानेच व्हावी लागते. पुन्हा एकदा फटका हवेत पासलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत, दूरवरून बॉलला अडवतील, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत. 2 धावा सहज पूर्ण. 2 धावेच्या मदतीनं संघ पोहोचला आतापर्यंत 16 या धावसंख्येवरती. 84 धावेंचा अजूनही पाठलाग करायचा आहे. समस्या मोठी असली ना तर विचार देखील तुमचे आणि प्रयत्न देखील मोठेच असावे लागतात. अजूनही जर विचार केलात ना तर फक्त एकच षटकार आणि एकच चौकार आलाय, तोही हरीश मुंडेच्या बॅटमधून. मात्र बाकी फलंदाज जवळजवळ 3 बाद झालेत, त्यांच्या बॅटमधून 2 झालेत. हरीश वगळता त्यांच्या बॅटमधून एकही चौकार षटकार आला नाहीये. आखू टप्प्याचा बॉल डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. शेवटच्या क्षणाला बॉलला देखील अडवला गेलाय. गुड फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंगचं प्रदर्शन. बॉलिंग तितकी चांगली, बॅटिंग तितकी चांगली, आणि क्षेत्ररक्षण देखील तितकं चांगलं. 3 षटकं कंप्लीट. ड्रिंक जाईल मैदानावरती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागतात त्या 17. 3 गडी बाद. आता 18 बॉल, आणि 18 बॉलमध्ये 83 धावेंची गरज.
त्या समाप्तीनंतर धाबा लागते ते अवघ्या 17 84 धाबींचा पाठलाग करायचा आहे. अजूनही उर्वरित 18 बॉल 83 माफ करा 18 बॉल 83 धाबींची गरज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येत आहेत सुनील नाईक. पहिले 4 ओव्हर्स 2 गोलंदाज कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतात कारण शेवटचे 2 बॉलर्स 5व्या आणि 6व्या ओव्हर्समध्ये तुम्हाला नवीन फ्रेश गोलंदाज पाहायला मिळतील. सेकंड स्पेल वेगवान बॉल पुन्हा एकदा बुंद्यामध्ये टाकलेला चेंडू बॅटच्या आतली कडा स्पर्श झाली. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी विकेट किपरच्या मागे. कोणतीही धाव नाहीये धावा येत नाहीत. फक्त हरीश मुंडेने एक षटकार एक चौकार ठोकला आणि त्याच्यानंतर एकही चौकार एकही षटकार आतापर्यंत गावदेवी क्रिकेट संघ उसरलीचे फलंदाज मारू शकले नाहीत. वेग प्रचंड तुम्हाला पाहायला मिळतो गोलंदाज सुनील नाईक यांच्या माध्यमातून. भरपूर सारे निर्धाव चेंडू आतापर्यंत गावदेवी क्रिकेट संघ उसरली यांनी खेळलेत. हलक्या हाताने बॉलला स्लॅश केलाय. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटचे येतील सुदाम. व्हेरी वेल गुड फिल्डिंग. एक धावेला दुसरी धावेचा प्रयत्न कदाचित अंगलट होऊ शकता डिरेक्ट हिट परंतु तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं जात आहे. फलंदाज पाहत आहे की नाही. व्हेरी वेल फिल्डिंग. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला होता अतिशय वेगाने परंतु तितक्याच वेगाने डायरेक्ट हिट देखील झालाय. परंतु फलंदाज सुरक्षित आहेत की नाही तिसऱ्या पंचांकडे मागणी केली गेली. चला फिल्डिंग लावून घ्या. प्रिन्स 11 धाकटा कांदा संघ निर्णय येईल त्याच्यामुळे आपण जास्त उशीर करू नका. तर फलंदाज होईल बाद. पंचांचा इशारा आलाय. बॅट थोडीशी मागे राहिली कदाचित आणि त्याच्यामुळे हा तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. फलंदाज बाद. चौथा धक्का. विजयासाठी 82 धावींची गरज म्हणजे 16 बॉलमध्ये 15 षटकार किंवा 14 षटकार इथे मारावेच लागतील तर हा सामना ते जिंकू शकतील. अन्यथा सिंगल डबलने फरक पडणार नाहीये. तो प्रिन्स 11 धाकटा कांदा संघाला 99 षटकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेत. लेखा जोका आमचा छोटा बकासूर स्कोरर यांच्या माध्यमातून ही माहिती आम्हाला. जबरदस्त स्कोरिंगची भूमिका उमेश यांचे चेले आपण या ठिकाणी पाहू शकाल. लॉफ्ट हिट एक्स्ट्रा कव्हरला बॉल क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 5वा गडी बाद झाला. निम्मा संघ गारद झालाय गावदेवी उसरली संघाचा. माहिती देताना की ते जेव्हा फलंदाजी करत होते धाकटा कांदा संघ तेव्हाही 7व्या क्रमांकावरती सौरभ भगत आले होते आणि आता फलंदाजी करतोय तो उसरली क्रिकेट संघ त्यांचाही 7व्या नंबरवरती सौरभ भगत. फलंदाजी वेगाने बॉल प्रचंड वेग पाहिलात परंतु निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना 2 बॉल शिल्लक असतील. 14 बॉलमध्ये बनवायच्या त्या जवळजवळ 82 धावा. आता मॅचमध्ये केवळ ऑप्शनरीज शिल्लक कारण प्रत्येक बॉलवरती आता प्रहार पाहिजे आणि तेवढं सोपं नाहीये प्रहार करणं. सुनील नाईक दमदार गोलंदाजीचा प्रदर्शन करत असताना लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव फक्त मिळेल. एका धाबेने संघ पोहोचला आतापर्यंत फक्त आणि फक्त 19 या धावसंख्येवरती. 5 गडी बाद झाल्यानंतर पहिल्या डावाचा विचार केला तर पहिल्या डावामध्ये जवळजवळ पहिल्या ओव्हरमध्ये राहुलने दिल्या 15. दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 16. 2 ओव्हरमध्ये 31 झाल्या. त्याच्यानंतर संजय अंकल यांनी 21 धावा दिल्या. पुन्हा एकदा राहुलने कमबॅक केलं फक्त 5 धावा दिल्या आणि शेवटच्या 2 ओव्हरमध्ये राकेश आणि संजय यांनी भरपूर धावा दिल्या. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये वाढ तुम्हाला पाहायला मिळेल. 20 धावा 100 धाव्यांचा पाठलाग करताना 80 धाव्यांची गरज. दिनेश बंधू सर मोठ्या धाव्यांचा पाठलाग करताना
जर इथे सुरुवात दमदार झाली असती, दिनेश श्रेष्ठची धावाने सुरुवात केली, तो 0वरती 5 झाला आणि थोडीशी बॉडी लँग्वेज जे आपण आत्मविश्वास जो पाहिला तो थोडासा कमी पाहायला मिळाला. इथे देखील निर्धाव चेंडूची समाप्ती होती. षटक क्रमांक कंप्लीट होईल. टोटल 14 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 20 धावा, 5 गडी बाद. आता 12 बॉलमध्ये बनवायच्या आहेत त्या 80 धावा. क्षेत्ररक्षण लगेच दिवसानंतर नक्कीच हे तुम्हाला अजून सुदृढ मैदान, खेळाडूंसाठी जसं मैदान हवं, कोण म्हणतो बाउंड्री छोटी आहेत, कोण म्हणतो एक साईडला मैदान थोडंसं बारीक आहे, परंतु हे मैदान जसं पाहिजे खेळाडूंना तसंच हे मैदान आहे. देखील तुम्हाला वाटत असेल की थोडासा हा शॉर्ट ग्राउंड आहे, तोही तुमची जी इच्छा आहे ती कंप्लीट केली जाईल. या मैदानाचा देखील आकार थोडासा वाढवण्यात येणार आहे. त्याच्यामुळे थोडी अशी अजून जर ग्रास आली तर मग टेंबोड्याचं मैदान, शिवाजीनगरचं मैदान, हे असे मैदान ग्रासी ग्राउंड जे आपण पाहतो ते खेळाडूंना आणखी सूट करतात. तसं भविष्यामध्ये हे मैदान देखील या विभागातील सर्व खेळाडूंना पाहायला मिळेल. मग सूरज असतील जे मेहनत घेतात, बाला असतील, या ठिकाणची दिग्गज नेते मंडळी असतील ज्यांनी भरपूर सारी मेहनत घेतली आणि आज हे सुव्यवस्थित सुस्थितीमध्ये ग्राउंड आपल्याला खेळाडूंसाठी पाहायला मिळतोय. 12वा खेळाडू सांगतोय की शेवटची गोलंदाजी समा किंवा मन्याला दे. सौरभ सध्या इंजोर्ड आहेत. ऑन साइडला फटका खेळून काढलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, परंतु बॉल जाईल सीमा रेषा पार. शेवटच्या क्षणाला चौकार. धन्यवाद. तर अजनबी स्पोर्ट्स ओळे संघात संघनायक आपण लगेचच रिपोर्टिंग करायचं आहे. अजनबी स्पोर्ट्स ओळे संघाचे संघनायकाने लगेचच रिपोर्टिंग करायचे. टॉससाठी संपर्क साधा, जशी मॅच संपेल ना लगेच टॉस केला जाईल. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. सौरभ भगत ताबडतोड फलंदाज, आल्या पहिल्याच बॉलवरती चौकार. सुदाम नाईकचं दमदार स्वागत त्याने केलंय. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी मिड विकेटची येतील बॉल खाली, उचलतील फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तो 25 या धावसंख्येवरती. नेक्स्ट मॅच विनर वर्सेस विनर्स पाहायला मिळेल. ऑलमोस्ट विजयाकडे वाटचाल करत असताना तुम्ही पाहताय प्रिन्स 11 धाकटा खांदा संघ, सुजित भाई यांनी पुरस्कृत केलेला हा संघ, आणि एकीकडे आम्ही पाहताय पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सारिकाताई अतुल भगत ज्यांच्या गावातील हा संघ. लॉफ्ट हिट लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या मधून उशिरा आलेले हे षटकार, परंतु वेल गेली. कदाचित आता प्रयत्न करतायत शेवटच्या क्षणाला षटकार. आलाय तो फलंदाज परेश भगत याच्या बॅटमधून हा 100वा षटकार तुम्ही या स्पर्धेतील पाहताय. वेगवान बॉल, परंतु पडल्यानंतर ऑप्शनच्या खूपच बाहेरून जाणारा पंच इथे अवांतर घोषित करतायत. एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये वाढ होत असताना सुदाम नाईक आलेत गोलंदाजी मार्कवरती. 50वा षटकार निनाद भोईरने ठोकला आणि या स्पर्धेतील पहिला षटकार अमित वास्कर कुंडेवाल या पट्ट्याने ठोकला. त्याच्यानंतर 50वा पुन्हा एकदा कुंडेवालचा निनाद भोईर मोठी जुई त्याने 50वा षटकार ठोकला आणि 100वा षटकार तो फलंदाज परेश भगत याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. गुड कमबॅक सुदाम नाईक याच्या माध्यमातून. उर्वरित बॉल शिल्लक असतील 8 बॉलमध्ये 68 धावेंची गरज, म्हणजे 8 बॉल 8 षटकार 48 धावा बनतील, तरी 20 धावेने संघ पराभूत होण्याच्या छायेमध्ये. कॅमेऱ्यान निकेश पागापुशकाल आराम केसात अगदी तंगड्या लांब करून मोबाईलवरती, परंतु त्यांनाही देखील खूप महत्त्वाचं ही टिपणं अवघड असतं, परंतु किती अगदी सुरेख पद्धतीनं प्रत्येक बॉल टिपतायत. चौकार षटकार रिप्ले त्यांना दाखवावा लागतो आणि बॉल परफेक्ट ते हेरतायत. त्यांचंही कौतुक करूया. निकेश छत्रपती शिवरायांचे खऱ्या अर्थानं शिवभक्त म्हणून त्यांची ओळख आम्ही सातत्याने पाहिली. एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये वाढ, 8 बॉल आणि 67 धावेंची गरज अद्यापी गावदेवी उसरली क्रिकेट संघाला. 70-75 धावा कदाचित बनल्या गेल्या असत्या, परंतु 100 धाब्यांचा पाठलाग करत असताना अजून एक दे धक्का, 6वा गडी बाद. बॅटिंगचा विचार केला तर हरीश मुंडे बगलता एकाही फलंदाजाने 10च्या वरती धावा कुठल्या नाहीत. एक तरी मनामध्ये टार्गेट ठेवायला पाहिजे होता.
तर याच्यानंतर विनर्स वर्सेस विनर्स मॅच पाहायला मिळेल. 6 बॉल आणि विजयासाठी गरज असेल ती जवळजवळ 67 धाब्यांची. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. सौरभ थोडासा थकावट इथे त्यांना जाणवत असताना त्याच्यामुळे थोडेसे इंजोर्ड होऊन आपण खेळाडू कक्षामध्ये माफ करा त्यांना कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहतो. शेवटचे 6 बॉल आणि 67 धाब्यांचा पाठलाग करायचा. नवीन गोलंदाज येतात गोलंदाजी मार्कवरती. अजय म्हात्रे. कदाचित गोलंदाज थोडासा चेंजेस करण्याचा प्रयत्न होता, परंतु तुमचा रेग्युलर गोलंदाज तुम्हाला वापरणं खूप महत्त्वाचं असतं, कारण पुढच्या मॅचमध्ये त्याच्यावरती जबाबदारी असते. नक्कीच 6 बॉलमध्ये 67 6 षटकांच्या या लढती तुम्ही पाहिल्यात मित्रांनो. आणि 6 षटकांच्या लढतीमध्ये 180 धावा इतक्याही महागड्या नसतात. त्या चेसी देखील करता येत असतात, परंतु सुरुवातच जर खराब झाली तर मात्र त्या चेस करण्यासाठी तुम्हाला भरपूर अडचणी निर्माण होत आहेत. चला गोलंदाजी मार्कवरती लगेच स्टार्ट करा मॅच, कारण भरपूर उशीर घेतला या मॅचमध्ये. पंच तुम्हाला निदर्शन यायला पाहिजे होते की एक खेळाडू तुम्ही 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यायला पाहिजे होता. फुल टॉस बॉल बॅटची लिडिंग एज लागले, परंतु यष्टीच्या मागे चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा बनत नाहीत, फक्त आणि फक्त 33 धावा धाव फलकावरती लागल्यात. टॅप केलाय बॉलला. सुधा नाईक आले त्या ठिकाणी बॉलवरती. फक्त आणि फक्त एकच धाव. केवळ औपचारिकता शिल्लक राहिली या मॅचमध्ये. वन साइडेड मॅच तुम्हाला ही पाहायला मिळाली. कुठेतरी ती टॉप ऑर्डरचे फलंदाज लवकर बाद होणं ते अंगलट आलं, त्याच्यामुळे धावाही बनल्या नाही. आणि टॉप ऑर्डरचे फलंदाज बाद झाल्यानंतर मिडल ऑर्डरची फलंदाजी देखील ढासळली गेली. फुल टॉस बॉल लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. गुड फिल्डिंग. बघा सर्व बाजूने आता दमदार इथे कामगिरी करत असताना प्रिन्स 11 धाकटा कांदा क्रिकेट संघ. तीन बॉल 65 धाब्यांची गरज. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज भन्नाट मारा करत असताना इथे देखील निर्धाव चेंडूची समाप्ती. शेवटचे 2 बॉल शिल्लक. रोशन कॅप्टन या ठिकाणी आलेत अजनबी स्पोर्ट्स ओली क्रिकेट संघाचे. आज सुपर 8 मध्ये आपल्याला संघ देखील पाहायला मिळतील. कालच्या दिवसामध्ये भरीव कामगिरी राहिली मोहो क्रिकेट संघाची आणि त्यांच्या समेत कान्होबा स्पोर्ट्स कुंडेवाल क्रिकेट संघाची भरीव कामगिरी राहिली आणि ते पहिल्या दिवसामधील सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणारे संघ. हवेत पटका फसलाय, स्वतः गोलंदाज येत आहेत बॉल खाली आणि झेल ड्रॉप. चला शेवटचा एक चेंडू आणि 64 धाब्यांची गरज. 100 धाब्यांचा पाठलाग करायचा होता. 70 जरी असत्या तरी कदाचित त्या धावा बनल्या गेल्या असत्या, परंतु कधी कधी 100 धाब्यांचा पाठलाग करताना नक्की 9 धाव येत असतं आणि कदाचित तेच चित्र या मैदानावरती पाहायला मिळालं गावदेवी क्रिकेट संघ उसरलीच्या फलंदाजाच्या माध्यमातून. आणि इथे सामना झालाय फिनिश. अभिनंदन टीम प्रिन्स 11 धाकटा कांदा आणि सामन्याचा सामनावीर आमचे साथी गुणलेखक आम्हाला माहिती पोहोचवतील. ज्या खेळाडूने दमदार कामगिरी केली सौरभ भगत. 2 षटकामध्ये धाबा दिल्या त्याने फक्त आणि फक्त 4 धाबा. गडी बाद केले ते टोटल 2 आणि 9 बॉलमध्ये 21 धावा त्याने बनवल्या. ऑल ओव्हर धाकटा कांदा संघ लगेच लाईनअप करून मैदानातून वेळ नाही आपल्याकडे आणि त्यांचे प्रतिस्पर्धी उसरी संघ लाईनअप करून आपण जा. तर सामनावीराची ट्रॉफी आपण देऊया.